नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर पहा, मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिपाई, हमाल आणि लिपिक या पदांकरिता भरती निघाली आहे. तर पहा, हा पेपर 26 एप्रिल 2026ला होणार आहे. तरी आपण या परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहा, प्रश्न पहिला आहे, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, 1875 साली. तर पहा, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची जी स्थापना आहे ती 1875 साली केलेली आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट क्वेश्चन, वायूचे आकारमान त्याच्या दाबाच्या व्यस्त प्रमाणात असते या सिद्धांताचे जनकत्व खालीलपैकी कोणाकडे आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, थॉमस एडिसन. तर पहा, वायूचे आकारमान त्याच्या दाबाच्या व्यस्त प्रमाणात असते या सिद्धांताचे जनकत्व थॉमस एडिसन यांच्याकडे आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळा ही संस्था कोठे स्थापन केली? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, नाशिक. तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळा ही संस्था जी आहे ती नाशिक या ठिकाणी स्थापन केलेली आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन, संगणकामध्ये कॅचे मेमरी कुठे स्थित असते? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, CPU मध्ये. तर संगणकामध्ये कॅचे मेमरी जी असते ती CPU येथे असते. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात नांदूर मधमेश्वर म्हणजेच वेटलँड स्थित आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, नाशिक. तर महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यात नांदूर मधमेश्वर म्हणजेच वेटलँड स्थित आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 6, आत्मीय सभा या संस्थेची स्थापना कोणी केली? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, राजा राममोहन रॉय. तर आत्मीय सभा या संस्थेची जी स्थापना आहे ती राजा राममोहन रॉय यांनी केलेली आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 7, केंद्र सरकारने खालीलपैकी कोणत्या वर्षी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना सुरू केली? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, 2000 साली. तर केंद्र सरकारने 2000 साली प्रधानमंत्री ग्रामसडक योजना जी आहे ती सुरू केलेली आहे. या प्रश्नाचे जे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 8, जागतिक सायबर सुरक्षा निर्देशांक 2025 मध्ये भारताचे स्थान कितवे होते? तर पहा, या प्रश्नाचे जे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, 10वे. तर जागतिक सायबर सुरक्षा निर्देशांक 2025 मध्ये भारताचे जे स्थान आहे ते 10वे स्थान आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 9, डॅश डॅश हे महाराष्ट्र राज्य आणि सह्याद्री पर्वतरांगामधील सर्वात उंच शिखर आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, कळसुबाई. तर कळसुबाई हे महाराष्ट्र राज्य आणि सह्याद्री पर्वतांमधील सर्वात उंच शिखर आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणतात? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, भंडारा. तर महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणता दिवस भारतात राष्ट्रीय एकता दिवस म्हणजेच नॅशनल युनिटी डे म्हणून साजरा केला जातो? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, 31 ऑक्टोबर. तर 31 ऑक्टोबर हा दिवस भारतात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 12, सुप्रीम कोर्ट म्हणजेच उच्च न्यायालयाच्या निकालाचे प्रादेशिक भाषात रूपांतर करण्यासाठी कोणते AI टूल वापरले जाते? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, सुवास AI टूल. तर सुप्रीम कोर्ट म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे प्रादेशिक भाषेत भाषांतर करण्यासाठी सुवास AI टूल वापरले जाते. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 13, सुवर्णदुर्ग किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, रत्नागिरी. तर सुवर्णदुर्ग किल्ला जो आहे तो महाराष्ट्रातील रत्नागिरी या जिल्ह्यात आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 14, गोपाळ हरी देशमुख यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, लोकहितवादी.
तर गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या टोपण नावाने ओळखले जाते. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 15. बालकाच्या मोफत आणि अनिवार्य शिक्षणाचा अधिनियम 2009 डॅश डॅश रोजी अंमलात आणला गेला. तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 1 एप्रिल 2010. तर बालकाच्या मोफत आणि अनिवार्य शिक्षणाचा अधिनियम 2009 हा 1 एप्रिल 2010 रोजी अंमलात आणला गेला. या प्रश्नाचे जे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 16. मानवी शरीरात इन्शुलिनची निर्मिती कोठे होते? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 स्वादुपिंड. तर मानवी शरीरात इन्शुलिनची जी निर्मिती आहे ती स्वादुपिंड येथे होते. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट क्वेश्चन. महादेव गोविंद रानडे यांनी विधवा पुनर्विवाह संस्थेची स्थापना केव्हा केली होती? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 1861 साली. तर महादेव गोविंद रानडे यांनी विधवा पुनर्विवाह संस्थेची जी स्थापना आहे ते 1861 साली केली होती. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 18. जगातील पहिली AI सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कोणाचे नाव चर्चेत आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 डेव्हिन. तर जगातील पहिली AI सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून डेव्हिन यांचे नाव चर्चेत आहे. या प्रश्नाचे जे उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 19. टाइम मॅगझिनच्या टाइम वुमन्स ऑफ द इयर 2025च्या यादीत स्थान मिळवणाऱ्या एकमेव भारतीय महिला कोण आहेत? तर पहा, या प्रश्नाचे जे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 पूर्णिमा देवी बर्मन. तर टाइम मॅगझिनच्या टाइम्स वुमन्स ऑफ द इयर 2025च्या यादीत स्थान मिळवणाऱ्या एकमेव भारतीय महिला ज्या आहेत त्या आहेत पूर्णिमा देवी बर्मन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन. ई प्रणाली राबवणारे महाराष्ट्रातील पहिला जिल्हा न्यायालय कोणते आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 धाराशिव. तर ई प्रणाली राबवणारे महाराष्ट्रातील पहिले जिल्हा न्यायालय जे आहे ते धाराशिव जिल्हा न्यायालय आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 19. 1919मध्ये रोलट कायदा मंजूर झाला तेव्हा खालीलपैकी कोण भारताचे व्हाईसरॉय होते? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड चेम्सफोर्ड. तर 1919मध्ये रोलट कायदा मंजूर झाला तेव्हा लॉर्ड चेम्सफोर्ड हे भारताचे व्हाईसरॉय होते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 22. भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 जिम कॉर्बेट. तर भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान जे आहे ते जिम कॉर्बेट आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 23. महात्मा गांधीजींनी कोणत्या चळवळीत करा किंवा मरा ही प्रसिद्ध घोषणा दिली होती? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 भारत छोडो आंदोलन. तर महात्मा गांधीजींनी भारत छोडो आंदोलन या चळवळीत करा किंवा मरा ही प्रसिद्ध घोषणा दिली होती. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 24. भारतीय संविधानातील कलम 226 कशाशी संबंधित आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 उच्च न्यायालयाचे प्राधिलेख काढण्याचे अधिकार. तर भारतीय संविधानातील कलम 226 जे आहे ते उच्च न्यायालयाचे प्राधिलेख काढण्याचे अधिकार याच्याशी संबंधित आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणी रत्नागिरी येथे हिंदू धर्मातील सर्व जातींसाठी खुले असलेले पतित पावन मंदिर बांधले आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 विनायक दामोदर सावरकर. तर विनायक दामोदर सावरकर यांनी रत्नागिरी येथे हिंदू धर्मातील सर्व जातींसाठी खुले असलेले पतित पावन मंदिर बांधले आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 26. खेलो इंडिया यूथ गेम्स 2025मध्ये कोणत्या राज्याने सर्वाधिक पदके जिंकली? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र. तर खेलो इंडिया यूथ गेम्स 2025मध्ये महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक पदके जिंकलेली आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 27. महाराष्ट्र सरकारने 2026मध्ये कोणत्या खेळाला राज्य साहसी खेळ म्हणून मान्यता दिली आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 किल्ले चढणे. तर महाराष्ट्र सरकारने 2026मध्ये
किल्ले चढणे या खेळाला राज्य साहसी खेळ म्हणून मान्यता दिलेली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी भारतातील हिमालयाचे सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 कांचनगंगा. तर कांचनगंगा हे भारतातील हिमालयाचे सर्वोच्च शिखर आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 29. मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीचे आर्किटेक्ट म्हणजेच वास्तुविशारद कोण होते? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 कर्नल जे.ए. कुलर. तर मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीचे आर्किटेक्ट म्हणजेच वास्तुविशारद जे होते ते होते कर्नल जे.ए. फुलर. तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 30. बाळ केशव ठाकरे यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रात त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात एका व्यंगचित्रकार म्हणून केलेली आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 द प्रेस जनरल. तर बाळ केशव ठाकरे यांनी द प्रेस जनरल या वृत्तपत्रात त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात जी आहे ती एका व्यंगचित्रकारावर केलेली आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1.